आमच्या पक्षानं माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यांना अटक होऊ शकते। या सरकारची धडाधड प्रकरणं समोर येत आहेत, विकेट पडतायत आणि हे सरकार वारंवार पारदर्शकतेबाबत बोलत आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या। शिवसेना आणि मनसे यांच्यात जागा वाटप चर्चा अंतिम टप्प्यात आहे। कालही चर्चा झाली आणि आजही चर्चेला पूर्णविराम मिळेल। आज हा विषय संपेल अशी अपेक्षा। ठाणे, डोंबिवली, पुणे ही अंतिम टप्प्यात आहे। आमच्यात गोंधळ विसंवाद नाही, महायुतीत चाललंय तसं आमचं नाही, असं संजय राऊतांनी विधान केलंय। हर्षवर्धन सपकाळ आणि आंबेडकरांमध्ये भेट झाली आहे। महापालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी युती होण्याची शक्यता वर्तवली जाते, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। जळगावमध्ये ठाकरे गट आणि पवार गटात आघाडीमध्ये बिघाडी झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा देत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेला 2 वेळा भाजपचे उमेदवार विजयी झाले, त्यामुळे मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे भाजप राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होतील। मंगळवेढ्यात भाजप निवडणुकीतील विजयाची 100% हॅट्रिक साजरी करणार भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी विश्वास व्यक्त केला। आजच्या आज कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। कोर्टाने एका नेत्याच्या विरोधात निर्णय दिलाय, त्यांनी सामान्य लोकांचा पैसा खाल्लाय, हे सरकार संविधान पाळणारं नाही, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केलाय। आम्ही भाजपला युतीचा प्रस्ताव दिलाय आणि उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत, पण उत्तर आलं नाही तर भाजपला अल्टिमेटम द्यावा लागेल। शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार मला जाहीर करण्याचा अधिकार आहे, भाजपनं त्यांचा उमेदवार ठरवावा। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हे वक्तव्य केलंय। अजित पवारांचा नांदेड दौरा रद्द झाला। नांदेडमध्ये प्रचारासाठी अजित पवार जाणार होते, मात्र कोकाटे, मलिक, MMR प्रकरणी बैठकीसाठी वेळ त्यांनी राखीव ठेवला। राजकीय बैठका घेण्यासाठी वेळ राखीव ठेवला। गृहमंत्री अमित शहा, सुप्रिया सुळेवर दमानी यांनी टीका केली आहे। महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्ही मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणार असाल, असं म्हणत टोला लगावलाय। मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास जलद गतीनं करण्यासाठी भाजप आराखडा तयार करणार असून तोंडाच्या वाफा, पारिवारिक वाद, सकाळच्या गोष्टी यातून आता मुंबई बाहेर पडेल, असा टोला मंत्री बावनकुळेंनी ठाकरेंना लगावलाय। ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसनं केलेल्या टीकेवर आमदार चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तान धार्जण्या काँग्रेसकडून भारतीय सैन्याचा पराक्रम खोटा ठरवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप त्यांनी केलाय। भंडाऱ्यात प्रचार सभेदरम्यान आमदार परिणय फुके यांनी कटोगे तो फसोगे असं वक्तव्य केलंय। केंद्रात राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे स्थानिक निवडणुकीतही भाजपचं निवडून आलं तर वेगाने विकास होईल, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। या बैठकीत माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला चांगलाच धक्का बसेल। मनसेतील कल्याणचे माजी शहर प्रमुख कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी राजीनामा दिलाय। शिवतीर्थवर युतीची चर्चा सुरू असताना मनसेला धक्का बसलाय। मनसेच्या कुर्ल्यातील पदाधिकाऱ्यांविरोधात मनसेच्याच महिला पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावर मोर्चा काढला। कुर्ल्यातील पदाधिकाऱ्यांनी AIचा वापर करून महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। भाजपनं ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिलाय। औसा मतदारसंघातील ठाकरे गटाचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत मतदारांचे छायाचित्र असलेल्या वोटर स्लिप वितरित केल्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। काँग्रेस, शिंदे शिवसेना, भाजपकडून या स्लिप वाटल्या गेल्याचा आरोप, यातून नागरिकांच्या फोटोंचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे।
जालना महानगरपालिका निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील जागेवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच संधी द्या अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे। शिवाय या मागणीची मान्य न झाल्यास मराठा महासंघाच्या विचारसरणीचा उमेदवार देण्याचा इशारा देण्यात आला आहे। नवी मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाला खिंडार पडलाय। ठाकरे गटाचे नवी मुंबई संपर्क प्रमुख MK मडभींसह इतरही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झालाय। ऐन निवडणुकीत मवियासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर बैठक संपन्न झाली आहे। वॉर्डनिहाय मनसे किती जागांवर लढणार यावर चर्चा झाली। उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या युतीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कायद्यापुढे कुणीही मोठा नाही असं सुनावणी वेळी न्यायालयानं म्हटलंय। माणिकराव कोकाटे प्रकरणी अंजली दमानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोकाटेंना तातडीनं अटक झाली पाहिजे, त्यांची तब्येत बरी नसेल तर त्याची प्रशासनानं काळजी घ्यावी असं वक्तव्य दमानी यांनी केलं। सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंनी कोकाटेंना टोला लगावला। लिओनेल मेस्सीला हे प्रताप जर ज्ञात असते तर कदाचित त्यानंही त्यांच्यासोबत फोटो 2 दिवसांपूर्वी काढला नसता असं दानवेंनी म्हटलंय। मलिकांच्या नावाला विरोध हे ढोंग, भाजपनं राष्ट्रभक्तीचा ढोंग करू नये अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। भाजपनं शिंदे आणि राष्ट्रवादीचं पायपुसणं केलंय असं ते म्हणाले। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नोटा उधळतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। बिहार निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीनंतर संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। याच कार्यक्रमात जलील यांनी नोटा उधळल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात 163 ग्रामपंचायतीची मुदत संपल्यास जमाय। तसंच ग्रामपंचायत निवडणुकांबाबत सध्या संभ्रमाचं वातावरण आहे। निवडणुका लांबणीवर पडल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर निवडणूक होईपर्यंत प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झालाय। पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची माहिती आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 4 राऊंड फायर केलेत। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमतमध्ये राजकीय वातावरण तापलं। मवियाच्या प्रचार सभेत अकोल्याचे आमदार साजिद खान यांनी भाजप तसेच राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली। मुस्लिम समाजामध्ये फूट पाडण्याचं काम भाजप आणि त्यांची तथाकथित बी टीम करते असं ते म्हणाले। राज्यात पालिका निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुती म्हणूनच लढायचं असल्यास मुख्यमंत्री आणि महायुतीतील पक्षांनी ठरवलंय। अपवादात्मक ठिकाणं सोडली तर महायुती म्हणून लढणं आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे। यावेळी मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार असल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरात युतीतील मतभेद टोकाला पोहोचलाय। तनवाणी जयस्वाल वाद पालकमंत्र्यांकडे गेलाय, त्यामुळे यावर आता वरिष्ठ काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अकोल्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटलांचा पुतण्या नाराज। भाजप बंडखोरांची मोठ भांडणारे तसंच भाजपमधील सर्व नाराज आणि उमेदवारी न मिळणाऱ्यांना एकत्रित आणून स्वतंत्र आघाडी उभारणार असल्याचं बोललं जात आहे। महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं महायुतीत किमान 15% जागेची मागणी केली आहे। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत आहे। शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा पक्षाचा दावा आहे। राष्ट्रवादी भवनात उमेदवारी अर्जासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली। माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच 5 माजी नगरसेवकांसह 122 इच्छुकांनी अर्ज घेतले। भाजपला रोखण्यासाठी बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीची मदत घेणारे पालिका निवडणुकीत पहिल्यांदा बहुजन विकास आघाडी ठाकरेंची सेना आणि काँग्रेसला सोबत घेणार असल्याची माहिती आहे। येत्या 2 दिवसात हितेंद्र ठाकूर हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहेत। उमरगा येथे महिला उमेदवारास हसीना पारकर संबोधल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजपच्या महिला उमेदवार दुर्गा धोत्रे तक्रार करणारे राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार आहेत।